नवी दिल्लीत सध्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेची चर्चा सुरू आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026. हो. संकल्पना आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. आणि नावं तर मोठी आहेतच. गुगलचे सुंदर पिचाई, ओपन AIचे सॅम ऑल्टमन. मोठी नावं आहेत, पण आपल्या श्रोत्यांनुसार ही केवळ एक परिषद नाही, तर भारतात होत असलेल्या एका मोठ्या बदलाचा प्रतीक आहे. बरोबर. हा बदल आहे गव्हर्नन्सकडून थेट AI गव्हर्नन्सकडे जाण्याचा. अच्छा. म्हणजे फक्त कॉम्प्युटरवर फॉर्म भरण्यापलीकडे जाऊन आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI प्रशासनाचा एक अविभाज्य भाग बनत आहे. आणि आज आपण याच बदलाचा एक सखोल आढावा घेणार आहोत. म्हणजे अगदी सरकारी फायलींच्या ढिगाऱ्यातून माहिती काढण्यापासून ते गुन्हेगारांचा मार्ग काढण्यापर्यंत. हो, AI प्रशासनाचा चेहरामोहरा कसा बदलत आहे हे आपण काही ठोस उदाहरणासहित पाहणार आहोत. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. आपल्या स्रोतांमधला जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ना, तो म्हणजे या बदलामागे असलेला मूळ विचार. AIचा उद्देश मानवी बुद्धिमत्तेला पर्याय शोधणे हा नाहीये, तर मानवी क्षमतेचा विस्तार करणे हा आहे. ऑगमेंटिंग ह्युमन इंटेलिजन्स हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अगदी. कारण लोकांच्या मनात पहिली भीती हीच असते की अरे आता माणसांची जागा मशीन घेणार का. बरोबर. पण तुम्ही म्हणताय की AI हे अधिकाऱ्यांसाठी एक सुपर पॉवरफुल असिस्टंट म्हणून काम करणार आहे, जो त्यांना निर्णय घेण्यासाठी अचूक डेटा आणि विश्लेषण पुरवेल. अगदी तसंच. आणि हा बदल आता फक्त विचारांमध्ये नाही राहिला. 2024च्या जागतिक ट्रेंडनुसार 33% संस्थांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात AI वापरायला सुरुवात केली आहे. सुरुवात करूया सरकारी कार्यालयांपासून. सरकारी कार्यालय म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? फायलींचे ढिगारे, लाल फीत आणि न संपणारी प्रक्रिया. या गोंधळात सुसूत्रता आणण्यासाठी AI काय करतंय? इथे जनरेटिव्ह AI खूप मोठा बदल घडवत आहे. म्हणजे विचार करा, 100 पानांची फाईल नोटिंग आहे किंवा एखादा किचकट सरकारी ठराव म्हणजे GR. हो. त्याचा एका पानात सारांश, जी एक्झिक्युटिव्ह समरी म्हणतात ना, हो, ती काही सेकंदात तयार करता येते. यासाठी गुगल जेमिनी किंवा ChatGPT सारखी साधनं वापरली जात आहेत. अधिकाऱ्याचा प्रचंड वेळ वाचतो. पण एक मिनिट, इथे एक मोठा धोका आहे, तो म्हणजे हॅल्युसिनेशनचा. बरोबर. म्हणजे AIने एकदम आत्मविश्वासाने चुकीची माहिती दिली तर, आणि सरकारी कामाचा व्याप पाहता प्रत्येक AI जनरेटेड सारांश अधिकारी खरंच वाचून तपासतील की ते फक्त एक उपचार म्हणून त्यावर सही करतील? आपल्या स्रोतांमध्ये ह्युमन इन द लूप या संकल्पनेवर वारंवार भर दिला आहे. अच्छा. म्हणजे AIने तयार केलेला कोणताही मसुदा माणसाने तपासणं अनिवार्य आहे. AI फक्त पहिला ड्राफ्ट तयार करून देईल. ओके. अंतिम निर्णय आणि जबाबदारी ही मानवी अधिकाऱ्याचीच असेल. शिवाय गोपनीय माहिती, क्लासिफाईड डेटा अशा पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकू नये ही सुद्धा एक स्पष्ट सूचना आहे. ठीक आहे, म्हणजे हे नवीन फायलींबद्दल झालं. पण भारतातल्या सरकारी दफ्तरखान्यात तर वर्षानुवर्ष जुनी कागदपत्र पडून आहेत, विशेषतः पेशवेकालीन मोडी लिपीतील दस्तऐवज. हो. मला वाटलं होतं की हे AIच्या आवाक्याबाहेरचं काम असेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते खरं होतं, पण इथे हेरिटेज कम्प्युटिंग ही संकल्पना कामाला येते. हेरिटेज कम्प्युटिंग? हो. आपल्याच देशातील CDACने चित्रांकन नावाचे एक OCR टूल विकसित केलं आहे. अच्छा. जे जुन्या खराब झालेल्या कागदपत्रांवरूनही मजकूर ओळखू शकतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी मोडी लिपी देवनागरीत रूपांतरित करणारं तंत्रज्ञानही विकसित केलं आहे. पण आता विचार करा, ही सगळी माहिती आपण डिजिटल तर केली, पण ती वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेली आहे. एका विभागाला दुसऱ्या विभागाकडे काय माहिती आहे हेच कळत नाही, ज्याला आपण डेटा सायलो म्हणतो. हा प्रशासनातला एक मोठा अडथळा आहे. हो, म्हणजे आरोग्य विभागाला शिक्षण विभागाच्या डेटाशी काही देणं घेणं नसतं. या विखुरलेल्या माहितीच्या तुकड्यांना AI कसं जोडतं? यासाठी इलास्टिक सर्च विथ NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ओके. हे गुगल सर्च सारखं फक्त कीवर्डवर शोधत नाही, तर संदर्भाने शोधतं. याला कॉन्टेक्स्च्युअल सर्च म्हणतात. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण दुष्काळ असं शोधलं तर ते केवळ दुष्काळ शब्द असलेले दस्तऐवज नाही, तर पाणी टंचाई, पिकांचं नुकसान, टँकरची मागणी असे संदर्भ असलेले दस्तऐवजी शोधून काढेल. मग ते कृषी, महसूल किंवा जलसंपदा कोणत्याही विभागाचे असोत. म्हणजे हे फक्त एक चांगलं सर्च इंजिन नाहीये? नाही. याचा खरा परिणाम धोरणांमध्ये सातत्य म्हणजे पॉलिसी कंटिन्युइटी राखण्यावर होतो.
म्हणजे एखादा नवीन अधिकारी आला तर त्याला एखाद्या योजनेचा इतिहास समजून घेण्यासाठी 50 वर्षांच्या फायली चाळाव्या लागणार नाहीत. बरोबर. त्याला एका सर्चमध्ये सगळा संदर्भ मिळेल. माहितीच्या गोंधळातून सुसूत्रता आणण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण आतापर्यंत डेटा आणि फायलींमधील गोंधळ कमी करण्याबद्दल बोललो, पण भारतात त्याहूनही मोठा एक गोंधळ आहे, तो म्हणजे भाषांचा. हो. 22 प्रमुख भाषा आणि हजारो बोलीभाषा. या भाषेच्या भिंती AI कसे ओलांडत आहे? यासाठी सरकारने भाषिणी नावाचा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन अंतर्गत सुरू केला आहे. भाषिणी? हो, हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे 22 भारतीय भाषांमध्ये रिअल टाईममध्ये आवाज म्हणजे व्हॉइस आणि मजकूर म्हणजे टेक्स्ट या दोन्हींचं भाषांतर करतं. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला भाषादान उपक्रमाची वाटली. हो ना. लहेजा किंवा हेल काढून बोललेले आवाजाचे नमुने गोळा करत आहे. बरोबर. म्हणजे हे टूल केवळ पुस्तकी शुद्ध भाषा बोलणार नाही, तर ते खऱ्या अर्थाने लोकांची भाषा बोलेल. हे एका सरकारी प्रकल्पापेक्षा जास्त एका लोकसहभागाच्या चळवळीसारखं वाटतं. हो, आणि यामुळेच ते अधिक अचूक आणि प्रभावी ठरत आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2025च्या महाकुंभमेळ्यासाठी 11 भाषांमध्ये माहिती आणि संवाद साधण्यासाठी भाषिणीचा वापर केला जाणार आहे. अच्छा. म्हणजे समजा तामिळनाडू किंवा केरळमधून आलेल्या भाविकांनाही तिथल्या पोलिसांशी किंवा प्रशासनाशी त्यांच्या भाषेत सहज संवाद साधता येईल. हे तर मोठ्या कार्यक्रमांसाठी झालं, पण सामान्य माणसाच्या रोजच्या प्रश्नांसाठी काय? म्हणजे मला माझ्या पेन्शनबद्दल माहिती हवी असेल किंवा सरकारी योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे विचारायचं असेल तर? त्यासाठी कॉन्व्हर्सेशनल AI म्हणजेच चॅटबॉट्स आहेत. ओके. जे 24/7 उत्तरं देण्यासाठी तयार आहेत. रेल्वेचं आस्क दिशा 2.0 हे आता व्हॉइस कमांडवर तिकीट बुक करण्यापर्यंत प्रगत झालंय. डिजिटल पेमेंटच्या तक्रारींसाठी पाय नावाचा चॅटबॉट आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात आपले सरकार बॉट सरकारी सेवांची माहिती देतो. याचा एक अप्रत्यक्ष पण मोठा परिणाम आपल्या स्रोतांमध्ये नमूद केला आहे. कोणता? तो म्हणजे माहिती अधिकाराच्या म्हणजे RTIच्या अर्जांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. अगदी. कारण अनेक प्रश्नांची उत्तरं आता या चॅटबॉट्समुळे सहज उपलब्ध झाली आहेत. पुन्हा एकदा हे ऑगमेंटेशनचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? बरोबर. ते 80% सोप्या आणि पुनरावृत्ती होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन मानवी अधिकाऱ्यांचा वेळ वाचवत आहेत. जेणेकरून ते 20% गुंतागुंतीच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करू शकतील. बरोबर. आत्तापर्यंत आपण फायली, डेटा आणि संवाद यांच्यातील सुसूत्रतेबद्दल बोललो, पण नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे कायदा आणि व्यवस्था. हो, तो तर आहेच. रस्त्यावरचा गोंधळ, गुन्हेगारी, इथे AI काही ठोस बदल घडवतोय का? हो, आणि इथे AI खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरत आहे. अच्छा. उत्तर प्रदेश पोलिसांनी वापरलेलं त्रिनेत्र 2.0 हे ॲप याचं उत्तम उदाहरण आहे. हे केवळ गुन्हा घडल्यावर तपास करत नाही, तर प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग म्हणजे गुन्हा घडण्याआधीच त्याचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करते. प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग हे ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमासारखं वाटते. आहेच तसं थोडं. म्हणजे हे नक्की काम कसं करतं, कुणी गुन्हा करणार आहे हे आधीच कसं कळणार? यात अनेक तंत्रज्ञानं एकत्र काम करतात. पहिलं फेस रेकग्निशन, ज्यामुळे CCTV फुटेजमधील हजारो चेहऱ्यांमधून संशयितांना ओळखता येतं. हां. दुसरं ऑडिओ सर्च, म्हणजे आवाजाच्या नमुन्यांवरून ओळख पटवणे. आणि तिसरं, जे सर्वात प्रभावी आहे, ते म्हणजे गँग ॲनालिसिस. हे तंत्रज्ञान लाखो गुन्हेगारांच्या डेटाचे विश्लेषण करून त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यांचं नेटवर्क शोधून काढतं. अच्छा, म्हणजे एक आरोपी पकडला गेला की त्याचे साथीदार कोण असू शकतात, ते कुठे सक्रिय असतील आणि पुढचा गुन्हा कुठे करू शकतात. बरोबर. याचा एक संभाव्य आराखडा पोलिसांना मिळतो. हे पोलिसांच्या अनुभवाला आणि बुद्धीला डेटा आधारित विश्लेषणाची जोड देण्यासारखं आहे. आणि हे फक्त गुन्हेगारी रोखण्यासाठी नाही, तर शहरांचं व्यवस्थापन करण्यासाठीही वापरलं जाते. बंगळुरूमध्ये 165 जंक्शनवर AI कॅमेरे वाहतुकीनुसार सिग्नलचा वेळ बदलतात. ओके. पुण्यामध्ये नियम मोडणाऱ्या गाड्यांना ऑटोमॅटिक चलन पाठवलं जातंय. अगदी इंदोरमध्ये कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे मार्गसुद्धा AI ठरवतं, ज्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होते. हे सगळं शहरांबद्दल झालं. शहरं स्मार्ट होत आहेत, पण भारताचा आत्मा तर खेड्यांमध्ये आहे. बरोबर. ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांसाठी AI काय करतंय? तिथली आव्हानं तर खूप वेगळी आहेत. तिथे प्रिसिजन फार्मिंग ही संकल्पना वापरली जात आहे. महाॲग्री नावाचा एक उपक्रम आहे. महाॲग्री? हो, ज्यात शेतकरी आपल्या पिकाचा फोटो काढून अपलोड करतो. AI त्या फोटोचं विश्लेषण करून पिकावर कोणता रोग पडला आहे याचं निदान करतं आणि त्यावर कोणते उपाय करायचे हेही सुचवतं.
म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात एक डिजिटल कृषी सल्लागार दिल्यासारखाच आहे. अगदी. याशिवाय सॅटेलाइट डेटा विश्लेषणामुळे पिकाचं आरोग्य कसं आहे, जमिनीतील ओलावा किती आहे यावर नजर ठेवता येते. याचा थेट परिणाम म्हणजे खतांवरील अनावश्यक खर्च कमी होतो आणि दुर्दैवाने नुकसान झाल्यास पीक विम्याचे दावे म्हणजे इन्शुरन्स क्लेम्स ते लवकर आणि अधिक पारदर्शकपणे निकाली निघतात. कारण पुरावा असतो. हो, कारण नुकसानीचा पुरावा सॅटेलाइट इमेजच्या रूपात उपलब्ध असतो. हे सगळं ऐकायला खूपच प्रभावी आणि महत्वाकांक्षी वाटतंय, पण हे प्रत्यक्षात आणणं सोपं नसेल. नाही, सोपं नाहीये. एखाद दुसरं प्रायोगिक तत्वावरचं ॲप बनवणं वेगळं आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत हा बदल घडवणं वेगळं. हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारकडे काही निश्चित योजना आहे का? हो, आणि हे केवळ काही विखुरलेले प्रयत्न नाहीत. यासाठी एक स्पष्ट 4 टप्प्यांची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. अच्छा, 4 टप्पे. हो. पहिला टप्पा आहे गरजांची निश्चिती. म्हणजे प्रत्येक विभागाची गरज काय आहे हे ओळखून त्यानुसार योग्य AI टूल निवडलं जातं. शिक्षण विभागाला लागणारं टूल पोलीस विभागाला उपयोगी पडणार नाही. साहजिक आहे. आणि दुसरा टप्पा नक्कीच डेटाशी संबंधित असणार, कारण AIचं खाद्य म्हणजे डेटा. बरोबर. दुसरा टप्पा आहे डेटा सज्जता आणि सुरक्षा, आणि हेच सर्वात मोठं आव्हान आहे. यात आधी सर्व माहितीचं डिजिटायझेशन करणं आणि मग त्यातली संवेदनशील माहिती म्हणजे लोकांची वैयक्तिक ओळख काढून टाकणं, ज्याला एनॉनिमायझेशन म्हणतात, ते अनिवार्य आहे. डेटा सुरक्षित ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. तिसरा टप्पा कर्मचाऱ्यांशी संबंधित असणार, बरोबर? अगदी. कारण तंत्रज्ञान कितीही चांगलं असलं तरी ते वापरणारे लोक तयार नसतील तर त्याचा उपयोग नाही. बरोबर. तिसरा टप्पा आहे क्षमता बांधणी. म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं. त्यांना केवळ सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे शिकून भागत नाही, तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारख्या गोष्टी शिकवाव्या लागतात. अच्छा. जेणेकरून ते AI कडून अचूक आणि उपयुक्त माहिती काढू शकतील. हा केवळ एक ट्रेनिंग प्रोग्राम नाही, तर संपूर्ण कार्यसंस्कृती बदलण्याचा प्रयत्न आहे. आणि चौथा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा टप्पा, तो म्हणजे नैतिक वापर. हो. यात 2 गोष्टी येतात. एक, अंतिम निर्णय हा नेहमी मानवी अधिकाऱ्यानेच घ्यावा, म्हणजे ह्युमन इन द लूप. AI फक्त एक सल्लागार असेल. आणि दुसरं म्हणजे AIच्या मॉडेलमध्ये कोणताही पूर्वग्रह म्हणजे बायस नाही ना, हे तपासण्यासाठी त्याचं नियमित ऑडिट करणे. हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण ऐतिहासिक डेटामध्ये जर काही सामाजिक पूर्वग्रह असतील तर AI तेच शिकेल आणि चुकीचे निर्णय देईल. त्यामुळे हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? मोडी लिपीतील इतिहासाचं जतन करण्यापासून ते त्रिनेत्रद्वारे शहरं सुरक्षित करण्यापर्यंत आणि भाषिणीद्वारे भाषेची दरी मिटवण्यापर्यंत AI आता केवळ एक तंत्रज्ञान न राहता प्रशासनाचा एक अविभाज्य भाग बनत आहे. पण हेही खरं आहे की यात आव्हानंही मोठी आहेत. जसं की डिजिटल दरी, म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही त्यांचं काय? बरोबर. सायबर सुरक्षेचे धोके आहेत आणि नोकऱ्या जाण्याची भीती तर आहेच. पण यावर आपल्या स्रोतांमधील मूळ संदेश हाच आहे की AI हे माणसाला हटवण्यासाठी नाही, तर त्याच्या कामाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आहे. ऑगमेंटेशन, नॉट रिप्लेसमेंट. अगदी. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्याची मजबूत जोड लागते. या अहवालाच्या शेवटी एक वाक्य आहे, ज्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात AI आधारित सल्लागार असेल आणि प्रत्येक सरकारी फाईलचा प्रवास AI द्वारे ट्रॅक केला जाईल, तेव्हा खरं सुशासन साध्य होईल. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतं, पण या अभूतपूर्व कार्यक्षमता आणि पारदर्शकतेसोबतच या शक्तिशाली साधनावर खऱ्या अर्थाने प्रभुत्व मिळवण्यासाठी नागरिक म्हणून आणि प्रशासक म्हणून आपल्याला कोणती नवीन कौशल्य आणि कोणती नैतिक चौकट विकसित करावी लागेल, जेणेकरून हे तंत्रज्ञान खरोखरच सर्वजन हिताय ठरेल, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. ePrashikshण.com नावाचं एक खास YouTube चॅनल आहे, जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. खरं तर हा उपक्रम ज्ञानातील अंतर कमी करून कामामध्ये अधिक स्पष्टता आणण्याचं काम करतो. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.